हॅलो फ्रेंड्स, सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये। आपण आलेलो आहोत आणि मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये। चला तर जाऊया मग देवीच्या मंदिरात। देवीचं मंदिर तसेच कोल्हापूरचे नाव कोल्हापूर कसे झाले हे देखील मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीलाच आपल्याला चप्पलांचे स्टॉल्स बघायला भेटतात आणि कोल्हापूर म्हटलं की कोल्हापुरी चप्पल आलीच की। तर इथे खूप प्रमाणात कोल्हापुरी चप्पलांचे स्टॉल्स तुम्हाला बघायला भेटतील। तुम्ही इथे ते खरेदी करू शकता आणि प्रत्येक जण इथं कोल्हापूरमध्ये आले की इथली आठवण म्हणून कोल्हापूर चप्पल किंवा कोल्हापुरी साज हे नक्कीच खरेदी करतात। तर हा आहे दक्षिण दरवाजा आणि या दरवाजातून आपण जाणार आहोत। तर बघू शकताय मंदिराच्या आवारातील हे वातावरण। आणि हे मल्लिकार्जुन मंदिर आहे। तर बघू शकताय तुम्ही ही मूर्ती किती छान आहे। इथं असे मानले जाते की देवी सतीचे 3 डोळे इथे पडले होते आणि हे भगवती महालक्ष्मी देवीचे निवासस्थान आहे असे इथं मानले जातं। याविषयी खूप आख्यायिका प्रचलित आहेत, ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर हा आहे मंदिराचा परिसर आणि हे मंदिराच्या आवारात खूप छोटी छोटी मंदिरं देखील आहेत। या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून एकदा सूर्यकिरण येथे थेट मंदिरात उपस्थित असलेल्या मूर्तीवर पडते। यालाच किरणोत्सव असे म्हणतात आणि हा किरणोत्सव खूप उत्साहाने येथे साजरा केला जातो। या दिवशी सूर्याचे थेट किरण देवीच्या मूर्तीवर पडतात। या मंदिराला 2 मुख्य सभागृह आहेत। प्रथम दर्शन मंडप आणि दुसरा म्हणजे कुर्मा मंडप आहे। तर दर्शन मंडपातून आपल्याला लक्ष्मी मातेचे दिव्य रूप दिसते। तर मंदिरामध्ये कॅमेरा आपण घेऊ शकत नव्हतो, त्यामुळे तिथलं शूटिंग काही काढलं नाही। तर येथे उपस्थित असलेल्या आईच्या मूर्तीला 4 हात आहेत आणि त्या हातामध्ये शंख, चक्र, गदा व कमळाचे फूल आहे। आई एका भव्य चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि तिची छत्री म्हणजे शेषनाग आहेत। तर ही अशा प्रकारे देवीची मूर्ती मंदिरामध्ये आहे आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। देवीने खूप दागिने परिधान केलेले आहेत आणि त्याच दागिन्यांचे स्टॉल्स आपल्याला बाहेर खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकतात। ते तुम्ही तुमच्या घरच्या देवीसाठी घेऊन जाऊ शकता। तर ही देवी संपत्ती व समृद्धीची स्वामिनी आहे असे मानले जाते। आणि इथं कधीही तुम्ही आला तरी इथे तुम्हाला गर्दीच दिसेल, कारण खूपच लोक या ठिकाणी भेट देतात। हे सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे। तर बघू शकताय मंदिराचा परिसर हा तुम्ही। आणि हे बांधकाम ऐतिहासिक पद्धतीचं आहे, पूर्णपणे दगडातील बांधकाम आहे, खूपच सुंदर आहे आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक असं हे कोल्हापूरचं महालक्ष्मी देवीचं शक्तिपीठ मानलं जातं। त्यामुळे नवरात्रामध्ये तर इथे खूप गर्दी असते। तसेच मार्गशीर्ष महिन्यात देखील या मंदिराला खूप भाविक येतात देवीचं दर्शन घेण्यासाठी।
आणि ह्या दीपमाला तुम्ही बघू शकताय पूर्णपणे दगडात कोरलेल्या आहेत आणि खूपच सुंदर आहेत. असे म्हटले जाते की महालक्ष्मी देवी ही पती तिरुपती अर्थात श्री विष्णूंवर रागावून कोल्हापुरात आली होती रुसून. तर आली होती तेव्हा ती इथंच राहिली आणि तेव्हापासूनच तिरुपती देवस्थानकडून या देवीसाठी शालू व देवीची ओटी पाठवली जाते आणि हा शालू देवीला दीपावली दिवशी नेसवला जातो. दीपावली दिवशी देवीची महाआरती केली जाते इथे. तर हे आहे नवग्रह मंदिर. आणि हे सूर्यनारायण, दुर्गाष्टमी व साईबाबा यांचं मंदिर आहे. खूप सुंदर अशी विविध देवदेवतांची मंदिरे तुम्हाला इथं बघायला भेटतील. त्यापैकीच हे राई रखुमाई मंदिर आहे आणि हे मंदिर पहिल्यांदाच पाहिलेलं आहे, कारण आपण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरच पाहत आलोय, पण इथं राई रखुमाई मंदिर आहे. तीन मूर्त्या आहेत आणि शंकराचार्याचं देखील मंदिर इथं आहे. तसेच राधाकृष्णाचं देखील तुम्ही मंदिर इथं बघू शकताय. म्हणजे बरेच विविध देवदेवतांची मंदिरं तुम्हाला इथं बघायला भेटतील. त्यापैकीच एक म्हणजे हे पंचगंगा सातीआसरा हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकताय. तसेच भगवान विष्णूंनी घेतलेल्या दशावतारांचं देखील इथं मंदिर आहे. या भगवान विष्णूच्या दशावतारातील मूर्त्या आहेत. भगवान विष्णूचे 10 अवतार तुम्ही इथे बघू शकताय. तर तुम्ही कधी तिरुपती बालाजीला गेलात तरी इथं आल्याशिवाय ती यात्रा तुमची पूर्ण होत नाही, कारण तिरुपती बालाजीला गेलं की लक्ष्मी मातेला यावंच लागते. जोपर्यंत तुम्ही इथलं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमची ती तिरुपती यात्रा पूर्ण होत नाही. हे हनुमान मंदिर आहे. इथं लक्ष्मी देवीला अंबाबाई म्हणून देखील ओळखले जाते. अंबाबाई, महालक्ष्मी, लक्ष्मी अशी करवीर निवासिनी अशी खूप नावे आहेत देवीला. तर हे राम लक्ष्मणाचं मंदिर आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्णच होते आणि ज्यांची इच्छा पूर्ण झाली आहे ते इथं आल्या देवीची ओटी भरतात. तर ही दर्शन रांग आहे. या रांगेत उभारून तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता. तर इथे अजून एक अशी आख्यायिका आहे की केशी नावाचा एक राक्षस होता. त्याच्या मुलाचे नाव होते कोल्हासूर. त्याने देवांकडून वरदान घेऊन खूप उन्मत्त झाला होता तो आणि सर्व देवतांना तसेच लोकांना देखील खूप त्याने त्रास दिला होता. आणि त्याच्या या अत्याचारामुळे व्यतीत झालेल्या सर्व देवांनी तसेच लोकांनी देखील देवीला प्रार्थना केली. मग महालक्ष्मी देवीने दुर्गेचे रूप धारण केले व कोल्हासूर या राक्षसाचा ब्रह्मास्त्राने शिरच्छेद केला. पण मरण्यापूर्वी कोल्हासुराने देवीकडून एक वरदान मागितले.
तर शेवटची इच्छा म्हणून देवीने ते मान्य देखील केले. तर कोल्हासुराने हे वरदान मागितले की हा परिसर करवीर आणि कोल्हासूर म्हणून ओळखला जावा आणि त्याचं नाव या परिसराला मिळावं अशी त्याची इच्छा होती. ती देवीने मान्य केली. त्यामुळे येथे देवी लक्ष्मीला करवीर महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते. या परिसराला कोल्हासूर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि नंतर कोल्हासूरचे हळूहळू कोल्हापूर असे नाव प्रचलित झाले. तर तुम्ही या ठिकाणला एक वेळ अवश्य भेट द्या आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.